दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत रद्दे. एक राजकीय घडामोड अशी आहे की सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामधील प्रभावशाली गट असलेल्या बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल आणि त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलेला आहे. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. करमाळ्यातील बागल गट हा भाजपमध्ये गेल्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला याचा फायदा होणार आहे. गेली काही वर्ष राष्ट्रवादी त्यानंतर शिवसेना अशा विविध पक्षांमध्ये काम केलेल्या बागल गटाने अखेर भाजपचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बागल गटाने आता त्यांची चिंता करू नये, त्यांची चिंता भारतीय जनता पक्ष करेल अशी त्यांना ग्वाही दिलेली आहे. रश्मी बागल यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताना कोणतीही अट ठेवलेली नाही आहे. मात्र त्यांची एक मागणी आहे ती म्हणजे रिटेवाडी उपसा सिंचन योजनेची 40 ते 45 गावांच्या सिंचनाचा प्रश्न मिटवणारी रिटेवाडी उपसा सिंचन योजना ह्याला मंजुरी द्यावी आणि ह्याचं काम सुरू करावं अशी रश्मी बागल यांची मागणी आहे. दरम्यान ही योजना जर लवकर मंजूर झाली तर ह्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी प्रवेशाच्या वेळी ही मागणी केलेली आहे. याबाबतची चिठ्ठीच त्यांनी त्यांच्या हाती सोपवली होती आणि फडणवीस यांनी ती वाचून दाखवली. दरम्यान बागल गट हा भाजपमध्ये गेल्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचं थोडंसं वजन वाढलेलं आहे. दरम्यान येत्या काळामध्ये त्यांचा कितपत फायदा पक्षाला होतो हे कळेल. करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये आमदार संजय मामा शिंदे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत आणि आमदार आहेत ते खरं तर शेजारच्या माढा तालुक्यातले आहेत. मात्र माढ्याचा काही भाग हा करमाळ्या जोडल्यामुळं त्यांनी आपलं नशीब तिकडं आजमावलं. 2014लाही ते उभारले होते, मात्र 2019ला ते विजयी झालेले आहेत. आता त्यांच्यासमोरसुद्धा मोठं आव्हान असणार आहे बागल गटाचं. बागल गटाच्या भाजप प्रवेशाच्या वेळी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस हे पहा. रश्मीताईंचं देखील मी मनापासून स्वागत करतो. बागल साहेबांनी तालुक्यामध्ये एक मोठं नेतृत्व केलं. आमदार म्हणून, मंत्री म्हणून सहकाराच्या क्षेत्रामध्ये एक मोठी फळी त्यांनी उभी केली. मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थानं एक सर्वसामान्यांकरता, शेतकऱ्यांकरता जमिनीवर काम करणारा व्यक्ती अशा प्रकारची त्यांची एक प्रतिमा होती. आणि बागल साहेबांनंतर रश्मीताईंनी तोच वसा घेतला आणि संपूर्ण कार्यकर्ते, नेते एकत्रित ठेवत त्यांची मोड बांधत अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये देखील संघर्ष करत रश्मीताई सातत्याने काम करत राहिल्या. आणि आम्हाला अतिशय आनंद आहे की आमचे रणजितदादा त्यांच्या मागे होते की त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा. आमची सगळ्यांची इच्छा होती आणि त्यांनी तो निर्णय घेतला. आणि या ठिकाणी सांगितलं पाहिजे की कुठलीही अट त्यांनी निर्णय घेताना या ठिकाणी ठेवली नाही. पूर्ण विश्वास भारतीय जनता पक्षावर त्यांनी टाकला की यांच्यासोबत गेल्यानंतर आपली चिंता हे करतील, एवढंच मनामध्ये ठेवून त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे मी त्यांनाही आश्वस्त करतो की भारतीय जनता पार्टी हे कुटुंब आहे, हा एक परिवार आहे, केवळ पार्टी नाही आहे. त्यामुळे परिवारामध्ये सगळ्यांनी एकमेकाची चिंता करायची असते. तुम्ही आणि तुमच्यासोबत आलेले जे सगळे लोक आहेत यांची चिंता करणं हे आमचं काम आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करण्याचं कारण या ठिकाणी नाहीये. केवळ त्यांनी मला लिहून दिलाय रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की या संदर्भात मात्र विशेष लक्ष द्या. तर मी तुम्हाला आश्वस्त करतो की त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या आपण निश्चितपणे दूर करू आणि आपण ही योजना देखील त्या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न करू. शेवटी जनतेचे जे नेते असतात त्यांना स्वतःपेक्षा लोकांना काय देता येईल याची मोठी चिंता असते आणि म्हणून निश्चितपणे त्यांचं देखील मी आज स्वागत या ठिकाणी करतो.